नमस्कार मित्र हो, आज युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम मध्ये MSITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विशेष प्रदर्शनात तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे। आजचा दिवस आपण सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मेहनतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रदर्शन आपण स्वतः प्रत्यक्ष पाहणार आहोत। हे केवळ उत्पादनांचे प्रदर्शन नाही, तर त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे। या प्रकल्पावर त्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि त्यांची ही मेहनत आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी सानिका डावरे। युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम MSCIT मध्ये आम्ही इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस तयार केलेले आहेत। युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम मध्ये इनपुट आणि आउटपुट हा चॅप्टर शिकत असताना आम्हाला कम्प्युटरचे पार्ट्स तयार करण्याची कल्पना मिळाली। हे कम्प्युटरचे पार्ट्स तयार करण्यासाठी मला ज्ञानेश्वरी भोसले, प्रतीक्षा मस्कर, प्रज्ञा पाटील आणि आदिती भोसले यांची मदत मिळाली आहे। तुम्ही कोणतं मॉडेल बनवत आणि त्याच्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेट आहात? आम्ही कम्प्युटरचे इनपुट व आउटपुट डिव्हाइस हे पार्ट्स बनवले आहेत। हे पार्ट्स बनवण्यासाठी मला प्रतीक्षा मस्कर, सानिका डावरे, प्रज्ञा पाटील आणि ज्ञानेश्वरी भोसले यांनी मला मदत केली। ओके, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली मॉडेल बनवायची? युनिव्हर्सल कम्प्युटर सिस्टीम MSCIT मध्ये इनपुट व आउटपुट पार्ट शिकत असताना इनपुट व आउटपुट पार्ट कसे करायचे ही कल्पना मला सुचली। ओके, हा प्रोजेक्ट कशा पद्धतीने तुम्ही केला? इनपुट आणि आउटपुट या चॅप्टर मधून आम्हाला इनपुट व आउटपुट डिव्हाइसेस तयार करण्याची कल्पना मिळाली। हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आम्हाला 2 ते 3 तास वेळ लागला आहे। ओके, याचा उद्देश काय ह्या प्रोजेक्ट बनवण्यापाठीमागचा? या प्रोजेक्ट मधून विद्यार्थ्यांना इनपुट व आउटपुट पार्ट्सची सखोल माहिती मिळण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला। ओके, तर अशी अतिशय सुंदर पद्धतीने ह्यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि जे इनपुट आणि आउटपुट पार्ट विद्यार्थ्यांना सखोल समजावे यासाठी त्यांनी एक मॉडेल बनवलं आहे आणि त्याचे अतिशय सुंदर झाले। त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो। थँक्यू। मी आमच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करू इच्छिते, कारण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून संगणकाचे अद्भुत भाग तयार केले। त्यांचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे।